नमस्कार, सुप्रभात टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट रूपात. शिंदेंसह फडणवीस अजित पवारांची वर्षावरची बैठक संपन्न. तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा. बावनकुळेंचीही बैठकीला उपस्थिती. महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार. एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती. वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार. राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी पार्थ पवारांचं नाव चर्चेत. मात्र पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदारांची मागणी. अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता. पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांचा बाळासाहेब थोरातांना फोन. पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी सक्रिय. खरगेंसोबत दीर्घकाळ चर्चा. आज काँग्रेस आमदारांसोबत महत्त्वाची बैठक. अशोक चव्हाणांसोबत नेमके किती आमदार आहेत याचा आढावा घेतला जाणार. काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या वाटेवर. येत्या आठवड्यात काँग्रेसचे 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता. आमदार जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. अनेक नेते आमच्या संपर्कात. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीसांचं विधान. पक्षात मनमानी कारभार. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं तयारी नव्हती. वृत्तपत्रातील मुलाखतीतनं अशोक चव्हाणांकडनं नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवरती रोष व्यक्त. नाना पटोलेंना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते फार काळ एका पक्षात आणि एका पदावर टिकत नाहीत. अशोक चव्हाणांच्या भाजपमधल्या प्रवेशावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. मराठा आंदोलकांकडनं आज बीडसह महाराष्ट्र बंदची हाक. आरोग्य सेवा वगळता सर्व बंद ठेवणार. आजचा बंद शांततेत होईल, आंदोलकांची प्रतिक्रिया. राज्य सरकारच्या सगळेसोयऱ्याच्या अधिसूचनेवर 30,000पेक्षा जास्त हरकती. आणखी 3 दिवसात हरकती आणि सूचनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता. फडणवीसांना फडतूस कलंक बोललो तरी त्यांना फरक पडत नाही. निर्लज्जम सदासुखी. उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका. विखेंचं घराणं 10 घरं फिरलं. तिथे सत्ता तिथे जातात. विखेंसाठी भाजप हे राजकीय आयुष्यातलं शेवटचं ठिकाण. उद्धव ठाकरेंचा घणाघात. दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री म्हणजे गृहमंत्री असा भाजपचा समज. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवरती उद्धव ठाकरेंचा निशाणा. जनता भाजपच्या अंगावरती जाईल तेव्हा ते कुठे जाणार, ठाकरेंची टीका. सोनिया गांधींची लोकसभेतनं माघार. राज्यसभेची जागा लढवणार. आज जयपूरमधनं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा 15 तारखेला निकाल. शिवसेना निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार. आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक जळगावच्या दौऱ्यावर. तिथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द. अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा दौरा पुढे ढकलला. उपमुख्यमंत्री फडणवीसांची बनावट सही. लेटर हेड ईमेल बनवल्याचा प्रकार उघड. बदली आदेशासाठी बनावट लेटर हेड आणि बनावट सहीचा वापर. गृह विभागानं परिपत्रक काढून दिली माहिती. ठाकरे शिर्डीमध्ये असताना बबनराव घोलप यांनी शिंदेंची भेट घेतली. बबनराव घोलप ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत. भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे गटात घेतल्यानं बबनराव घोलप नाराज. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बैठकीत निर्णय. समिती 1 महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करणार. म्युच्युअल फंडामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी. राज्यातनं देशभरात सरासरी 1,67,000ची सर्वाधिक गुंतवणूक. समीर वानखेडेंविरोधातील तपास दिल्लीला वर्ग. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात याचिकेवरती उद्या सुनावणी. ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली माहिती. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. वेतनवाढीसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमध्ये बदल. इंदिरा गांधी, नरगिस दत्त यांचं नाव पुरस्कारांमधून हटवलं. जेईई मेन्सचा निकाल जाहीर. देशभरातील 23 विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना 100% राज्यभरातील 1,258 शाळांमध्ये 21,678 पदांवर शिक्षकांची भरती जाहीर.
1,36,000हून अधिक पात्र उमेदवारांचे नोकरीसाठी अर्ज. शिक्षक भरतीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ. यंदा 4,000 पालिका शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावरती. ऐन परीक्षा हंगामात विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती. पालक वर्गामध्ये नाराजी. अटल सेतूवरून एसटी मार्गस्थ करण्याच्या हालचालींना वेग. मुंबई पुण्याच्या जलद प्रवासासाठी अटल सेतूवरून शिवनेरी बस सुरू होण्याची शक्यता. एसटी महामंडळाचं सर्वेक्षण सुरू. येत्या काही वर्षात दक्षिण मुंबईतनं सागरी किनारा मार्गावरून थेट मुलुंड, ठाणे, ऐरोलीपर्यंत जाता येणार. सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा असलेला वर्सोवा ते दहिसर मार्ग हा गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला जोडला जाणार. मध्य रेल्वेच्या डब्यात जाहिराती चिकटवणारी टोळी सक्रिय. कारवाई करूनही वारंवार प्रकार घडत असल्यानं नागरिक त्रस्त. वेळेत प्रवेश प्रक्रिया न झाल्यास महाविद्यालयांवरती दंडात्मक कारवाई होणार. मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जाहीर. कोकण रेल्वेच्या विविध मार्गांवरून धावणाऱ्या गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई. 9,548 जणांवरती कोकण रेल्वेची कारवाई. 30 दिवसात 2.25 कोटींची वसुली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वितरणात 8% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 दिवसांचा पाणीसाठा कमी. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. गिरणी कामगारांसाठीच्या रायगडमधल्या कोन इथल्या 2,417 घरांच्या लॉटरीमधील पात्र आणि संपूर्ण किंमत भरलेल्या 585 गिरणी कामगारांना घरांचं वाटप होणार. वांद्र्याच्या समाज मंदिर हॉलमध्ये 15 फेब्रुवारीला चाव्या देणार. मुंबईतल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीचा सोडतीचा मुहूर्त. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1,000 घरांचा समावेश. मुंबई मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढणार. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार. नवी मुंबई पोलीस झोन 1च्या उपायुक्तपदी पंकज डहाणे यांची नियुक्ती. त्याआधी पंकज डहाणे पनवेलचे पोलीस उपायुक्त होते. व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाच्या मागणीत वाढ. भोरमध्ये गुलाब उत्पादकांची लगबग सुरू. विदेशातूनही फुलांना मोठी मागणी. शालेय पोषण आहार आता अधिक पोषक होणार. विद्यार्थ्यांना आठवड्यातनं किमान 1 दिवस फळं, सोया बिस्किट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे, बेदाणे, सुरमुरे दिले जाणार. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे निर्देश. पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचेही आता खासगीकरण. 4 ठिकाणी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची उभारणी होणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम. दर महिन्याला सरासरी 20,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 23 कोटींचा दंड वसूल. भंडारामध्ये 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत सहज शिक्षा ॲपचं वितरण. स्मार्ट विलेज डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ॲप. भंडाराच्या वाकेश्वरमध्ये ग्रामीण समाज कार्य शिबिर संपन्न. सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची हजेरी. पुण्यातल्या हुतात्मा बाबू गेनू गणेश मंडळाचा गणेश जयंतीचा उत्साह. मोठ्या जल्लोषात गणेश जयंती साजरी. भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन. डोंबिवली पश्चिमेच्या शाहू सावंत प्रतिष्ठान माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा. उत्सवानिमित्त महिलांचं हळदी कुंकू आणि बाल कलाकारांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. गणेश जयंती निमित्तानं धुळ्याच्या पांझरा नदी किनारी असलेल्या सिद्धेश्वर गणेश मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. गणेश भक्तांकडनं गणेशाचा जयजयकार. कल्याण पश्चिमेमध्ये माघी गणेशोत्सवात प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीचा देखावा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून साकारली प्रतिकृती. पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण. आज दुपारी 12 वाजता राज्याच्या विविध भागातून आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार. विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका. चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान. नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता. नंदुरबारच्या 6 मध्यम आणि 36 लघु प्रकल्पांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा. जिल्ह्यात 38% पाणीसाठा शिल्लक. धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी. महिनाभर पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. बदलापूरला मिळणार टाटाची वीज. बदलापूरचा वीज पुरवठा सुरळीत होणार. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून टाटा पॉवर कंपनीचा पुढाकार. बडोदा JNPT महामार्गाचं काम प्रगतीपथावर. बदलापूर पनवेल बोगद्याचं काम जलद गतीनं सुरू. जुलै 2025 पर्यंत बोगद्याचं काम पूर्ण होणार. सांगली कोल्हापूर पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून 4,000 कोटी मिळणार. पूर धोका टाळण्याबाबत मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा. खासदार संजय काका पाटलांची माहिती.
नंदुरबारच्या अतिदुर्गम भागात शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दांडी। कार्यालयीन वेळेत कर्मचारी आणि अधिकारी हजर न राहिल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ स्वच्छता अभियान सुरू करून सुरुवात। तर स्वराज्य सप्ताहामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याबद्दल माहितीही पोहोचवली जाणार। नंदुरबारमध्ये लसणाचे दर वाढले, लसणाची आवक कमी झाली, 400 रुपये किलोनं बाजारात विक्री। नंदुरबारच्या शहादामध्ये जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीचा प्रचार रंगला। लोकशाही आघाडी विरुद्ध शेतकरी विकास पॅनल यांची सरळ लढत। मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी दोन्ही पॅनलकडून प्रयत्न सुरू। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी उलाढाल। 2,60,000 क्विंटल मिरचीची आवक, तर 100 कोटींची उलाढाल, तर आकडा 150 कोटींपर्यंत जाण्याची ही शक्यता। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेदरगाव तलावामध्ये अल्पसा पाणीसाठा, केवळ 26% पाणीसाठा शिल्लक। संभाव्य पाणी टंचाईच्या उपाययोजना प्रशासनाकडून सुरू। रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची भिस्त भाजीपाल्यावर। धुळ्यातल्या रानमाळा शिवारामध्ये काही एकरावरती भाजीपाला पिकांतर्गत गिलके लागवड। धुळ्यातल्या मोहाडी उपनगरातनं मुंबई आग्रा महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात। TV9च्या बातमीचा परिणाम। तर मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्याच्या रेसिडेन्सी हॉटेल चौफुलीवरती वाहतूक कोंडी। महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष, वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांचीही कोंडी। धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याभोवती गडकिल्ले आणि तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचा देखावा। लेझर शो पाहण्यासाठीही नागरिकांची गर्दी। अयोध्येला जाण्यासाठी भाजपकडून विशेष ट्रेन। नाशिकमधील शेकडो रामभक्त काल रात्री अयोध्येत रवाना। यवतमाळमध्ये खासदार भावना गवळी यांच्यावरती शेतकऱ्यांचा रोष। शेतकऱ्यांकडून सरकारी धोरणांवरती संताप व्यक्त। गारपिटीमुळे अनेक भागात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिमच्या मनोरा तालुक्यातल्या अरुणावती नदीवरील बंधारा तुडुंब भरला। जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जळगावातल्या भुसावळच्या बाजारपेठेत फळांची आवक वाढली। सगळ्याच फळांना ग्राहकांची मोठी पसंती। द्राक्ष 80 रुपये किलो, तर मोसंबीला 60 रुपये किलो दर।